नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेयश मॅथ क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। तर नुकतीच 10वीची एक्झाम पार पडलेली आहे। तर आपण 10वी स्पेशल मॅथमॅटिक्स बॅच आजपासून म्हणजेच 17 मार्च पासून सुरुवात करत आहोत। तत्पूर्वी आपण 10वी मध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे थोडक्यामध्ये माहिती पाहूया। बघा, श्रेयश मॅथ क्लासेस पार्ट फर्स्ट हा पार्ट फर्स्ट आहे। पार्ट फर्स्ट मध्ये अल्जेब्रा म्हणजे बीजगणितचा समावेश होतो। आता या बीजगणितामध्ये टॉपिक फर्स्ट आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स। टॉपिक सेकंड आहे क्वाड्रेटिक इक्वेशन्स। थर्ड आहे अर्थमेटिक प्रोग्रेशन। फोर्थ आहे फायनान्शियल प्लॅनिंग। फिफ्थ नंबरचा टॉपिक आहे प्रोबॅबिलिटी आणि 6 नंबरचा टॉपिक आहे स्टॅटिस्टिक्स। आता पार्ट सेकंड मध्ये काय येतं बघा, पार्ट सेकंड मध्ये याच्यामध्ये तुमचा भूमितीचा भाग असतो म्हणजे जिओमेट्री त्याला म्हणतात। त्याच्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे सिमिलॅरिटी, सेकंड आहे पायथागोरस थेरम, थर्ड आहे सर्कल, फोर्थ नंबरचा टॉपिक आहे जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन जो की डायग्रामचा भाग असतो, 5 नंबरचा टॉपिक आहे कोऑर्डिनेट जिओमेट्री आणि 6वा नंबरचा टॉपिक आहे ट्रिगोनोमेट्री, 7 नंबरचा टॉपिक आहे मेजोरेशन मीन्स महत्त्वमापन। तर विद्यार्थी मित्रांनो, पार्ट फर्स्ट मध्ये देयर आर 6 टॉपिक्स आहेत आणि पार्ट सेकंड मध्ये देयर आर 7 टॉपिक आहेत। तर आता ही झाली टॉपिकच्या बाबतीमध्ये। बाकी आता आपल्या श्रेयश मॅथ क्लासेस मध्ये नियोजनाबद्दल थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो। आपण प्रत्येक टॉपिक वरती काय करतो, थेरी पेपर घेतो। प्रत्येक टॉपिकच्या एक्झरसाइज नुसार आपण प्रत्येक एक्झरसाइज वर टेस्ट परीक्षा घेतो। परत टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर आपण पूर्ण टॉपिक वरती म्हणजे प्रत्येक टॉपिक वरती 100 MCQ चे क्वेश्चन्स घेतो। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर तुमचा या ठिकाणी थेरी पेपर होणार आहे। थेरी पेपर झाल्यानंतर त्याच्यावरती MCQ प्रत्येक टॉपिकवर 100 ते 200, कोणत्या टॉपिकवर 100 असतील, कोणत्या टॉपिकवर 150 असतील, कोणत्या टॉपिकवर 200 क्वेश्चन असतील, अशा पद्धतीनं। तसंच पार्ट सेकंड मध्ये सुद्धा प्रत्येक टॉपिकवर आपला थेरी पेपर असणार आहे, प्रत्येक टॉपिक मधल्या एक्झरसाइज वर टेस्ट परीक्षा असणार आहे आणि ही कंप्लीट झाल्यानंतर थेरी पेपर शेड्यूल झाल्यानंतर प्रत्येक टॉपिक वरती 100 ते 150 पर्यंत, कोणकोणत्या टॉपिकवर 200 MCQ पेपर असणार आहे, जेणेकरून थेरी पेपर विथ MCQ पेपर प्रत्येक टॉपिकवर की भविष्यामध्ये तुमच्या MSCIT असेल, तुमची JEE असेल, तुमची नीट असेल, प्रत्येक कॉम्पिटिशनची एक थोडक्यामध्ये पूर्वतयारी होते। म्हणजे जास्तीत जास्त MCQ चा सराव झाल्याने तुम्हाला कोणतीही स्पर्धा परीक्षा चांगल्या पद्धतीने अचीवमेंट करता येते। आणि दुसरा महत्त्वाचा भाग, आपण श्रेयश मॅथ क्लास मार्फत 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलांना सर्व नोट्स अवेलेबल करून देणार आहेत। म्हणजे 5वीची नोट्स, 6व्या वर्गाची पूर्ण नोट्स, टोटल सिलेबस वरती नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करणार आहेत। डिजिटल बोर्डचा वापर आहे आणि विथ थेरी पेपर विथ MCQ पेपर आहे। असं स्ट्रॉंगपणे चांगल्या पद्धतीचा आपण श्रेयश क्लास मार्फत राबवण्याचा प्रयत्न करत आहोत।